कोंबड्यांचं डिवर्मिंग जर प्रॉपररित्या झालं नाही तर त्याचे विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यावरती होणारच. त्यांच्या आतड्यांना सूज येणं, खाल्लेलं न पचणं, त्याचबरोबर तिची ओव्हरऑल जी हेल्थ आहे तर ती खराब होतेच. त्यामुळं प्रॉपररित्या त्यांना डिवर्मिंग कसं करायचं, ते झाल्यानंतर त्यांची काळजी कशी घ्यायची, त्यांना कोणकोणती औषधं द्यायची, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय तर आपल्याला प्रॉपर औषध घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये फर्बेंडाझोल किंवा अल्बेंडाझोल असेल तर हे औषध आणायचं आणि त्यांना स्वच्छ भांडी आणि शुद्ध पाण्यामध्ये ते औषध मिक्स करून द्यायचं. त्याचं प्रमाण त्या औषधावरती दिलेलं असतं, त्यानुसार त्यांना ते द्यायचं. हे औषध घेतल्यानंतर त्यांच्या आतड्यांना आलेला ताण तो कमी करायचा असेल तर त्यांना लिव्हर टॉनिक द्यायचं. डिवर्मिंगमुळे त्यांना जो आलेला अशक्तपणा आहे तर तो जो घालवायचा असेल तर त्यांना जे इलेक्ट्रोलाइट पावडर आहे तर ती त्यांना द्यायची. त्याचबरोबर मल्टीविटॅमिन, मल्टीमिनरल्स हे जर त्यांना दिलं तर निश्चितच फार्मवरील पक्ष्यांचं डिवर्मिंग जर झालं तर त्यांना जो येणारा त्रास आहे आणि जो ताण आहे तर तो निश्चितच कमी होतो. याविषयी जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला भेट द्या.